डॉक्टर हिना गावित 2024चा प्रचार करताना सतत म्हणत असतात की जो काही नंदुरबार लोकसभेचा विकास झालाय तो ह्या 10 वर्षात झालाय. त्या जेव्हा हे बोलतात तेव्हा माझ्या मनासमोर अनेक गोष्टी येतात. हिना गावितांच्या वडिलांचे काका म्हणजे त्यांचे काकाजोबा 1967 मध्ये तुकाराम गावित पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार होते. त्यांच्यानंतर त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील रमेश पाण्यावळवी हे आमदार म्हणून निवडून आले 1972 ला आणि त्यावेळेस ते गृहराज्यमंत्री झाले. त्यांच्या आई कुमुदिनी गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचं प्रतिनिधित्व त्या करत होत्या. त्यांचे वडील हे 1995 ला पहिल्यांदा निवडून आले आणि सलग 5 वेळा ते मंत्री राहिले. त्यातले 4 टर्म ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मंत्री राहिलेले आहेत. म्हणजे 2014च्या आधी त्यांच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या सत्ता होत्या. अगदी त्यांचे काका शरद गावित निवडून आले. त्यांचे सख्खे मामा हे चोपड्यामधून आमदार म्हणून निवडून आले. एवढी सगळी सत्ता त्यांच्या घरात असताना सुद्धा 2014च्या आधी काहीच झालं नाही असं म्हणणं म्हणजे आपल्या परिवारानं सत्ता बघून सुद्धा काहीच केलं नाही असा आरोप हिना गावित आपल्याच वडिलांवर, आपल्याच काकाजोबांवर, आपल्याच आजोबांवरती आणि आपल्या आईवरती सुद्धा करतायत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हिनाताई खोटं बोलतात आणि रेटून बोलतात, पण सर्वच सत्य नसतं. या सत्यामागे सत्ता लपलेली असते, सत्ता लपलेली असते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचा हा डाव आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या भाजपाचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून खोटं बोलतात, पण त्यांच्या घरामध्ये एवढी सगळी सत्ता होती याचं उत्तरही त्यांना दिलं पाहिजे की त्या काळात काय काय घडलं.